22 वर्ष लॉ कॉलेजला पार्ट टाइम लेक्चरर म्हणून काम करत होते आणि त्याच वेळेला मी कोर्टात कामही करत होते आणि त्यावेळेला मी ज्युनियर होते आणि माझ्याकडे बहुतांश बायकांच्याच केसेस होत्या. आणि आता जसं सरांनी उल्लेख केला, भिसे सरांनी, की खावटी कशी वाचवायची, तर मी खावटी कशी मिळवून द्यायची याच्याशी अगदी फारच मी कार्यरत होते त्या बाबतीत. आणि सांगायला हरकत नाही की एक केस अशी माझ्याकडे आली होती की त्या केसमध्ये त्या माणसाने 2 लग्न केलेली होती, की पहिलीला मूल होत नाही म्हणून दुसरं लग्न करून ती बायको त्यांनी राजगुरुनगर खेडला ठेवली होती आणि पुण्यात एक त्याची बायको होती. या पुण्यातल्या स्त्रीला मूल होत नाही म्हणून खेडच्या मुलीशी त्याने लग्न केलं आणि तो एशियाड वरती ड्रायव्हर म्हणून काम करत होता. आता मला समन्स वॉरंट सगळं बजवायचं होतं. खरोखर त्यावेळेला मला पुरुष पोलिसांनीच मदत करून, म्हणजे मी नक्कीच कुठेतरी त्यांची आभारी आहे, की पहाटे 5 वाजता तो गाडीवर यायचा, तर तिथे जाऊन त्यांनी ते वॉरंट बजावलं. मी आता जो कोणी असेल त्याचं मला नावही माहित नाही, माझ्या एवढं नावही लक्षात नाही, पण मी त्याची खूप खूप आभारी आहे की त्यामुळे त्या बाईला पोटगी सुरू झाली. आता या सगळ्या माध्यमातून या पुरुष हक्क समितीमध्ये स्त्रियांचा सहभाग हा किती महत्वाचा आहे ह्याची मला जरा आपल्या सगळ्यांनाही खात्री पटवून द्यायची. मुळात जे राज्यघटनेने स्त्री पुरुष समानता असे जे आपल्याला अधिकार दिलेले आहेत, नोकरीत समानता, शिक्षणाची संधी, प्रमोशनची संधी, अधिकाराची पद, ह्या सगळ्यात आपल्याला अधिकार दिलेले आहेत. आता मगाशी उल्लेख केला, मी येता येता ऐकलं, उदय वारुंजीकर साहेबांनी उल्लेख केला की समुपदेशकाची पण इथे खूप जरुरी आहे. आणि योगायोगाने हा कोर्स आत्ताच केलेला असल्या कारणाने मला ह्या गोष्टीचं महत्व पटतंय. जसं समर्थ म्हणतात, तुटे वाद संवाद तो हितकारी. इथे सगळे आपले वादच होतात, संवाद होतच नाही. आणि हे संवाद करण्याचं जे माध्यम आहे ते आपण सगळेजण ह्या समितीतले कार्यकर्ते, ह्या सगळ्यांचा त्याच्यामध्ये बरोबरीने सहभाग आहे. आता ह्या समितीमध्ये स्त्रियांचा सहभाग का असावा, तर याच्या विषयी थोडस माझी जी काही मतं आहेत किंवा माझे जे काही विचार आहेत ते मला आपल्यासमोर मांडावेसे वाटतात. की मुळातच स्त्रियांमध्ये सामंजस्य आहे. कदाचित तुमच्यासमोर हे प्रश्नचिन्ह असेल की स्त्रियाच खूप त्रास देतात आणि पुरुष कोर्टात येतात आणि म्हणतात की स्त्री मला फार त्रास देते. पण सगळ्याच स्त्रिया अशा नसतात, सगळेच पुरुष असे नसतात. तेव्हा ह्याच्यामध्ये कुठेतरी समतोल असण्याची खूप गरज आहे. आणि ह्याच्यासाठी की त्यांच्याकडे असलेलं जे सामंजस्य आहे, समानतेने वागणूक देण्याची, घेण्याची जी त्यांच्याकडची जी क्षमता आहे, तडजोडीची तयारी आहे, कुटुंबाचं समायोजन आणि संयोजन करण्याची पण जबाबदारी त्या पूर्णपणे चांगली ओळखतात. त्याचप्रमाणे प्रसंगी त्याग करणं आहे, नाती जपणं आहे आणि सहनशीलता, दुसऱ्याचं ऐकून घेणं. म्हणजे अशा बऱ्याचशा केसेस असतात की ज्या पुढे येतच नाही, की ज्या ठिकाणी त्यांना खूप त्रास असतो पण ते येत नाही, आणि ज्या ठिकाणी अगदी कमी त्रास असतो, काहीच त्रास नसतो, अत्यंत दुर्लक्ष करण्यासारखी कारणं असतात, त्यातल्याच बायका उगाचच पुढे येऊन खरोखरच खोट्या खोट्या केसेस दाखल करायला भाग पाडतात. आणि अगदी सध्याचं जे IT क्षेत्र आहे, जे बौद्धिक क्षेत्र आहे, ज्या बौद्धिक क्षेत्रात स्त्रिया काम करतात आणि त्यांना जे जे काही त्यामध्ये फायदे मिळत असतात, आणि त्याचबरोबर काही काही त्यांना शिकत असल्यामुळे इंटरनेटवरून जे काही कायद्यांची माहिती मिळते त्या ते शोधत असतात. आणि मग असं लक्षात येतं की माझ्या 2 केसेस सांगण्यासारख्या आहेत इथे. एका स्त्रीने दत्तक मुलगी घेऊन आपल्या नवऱ्यावरतीच असा आरोप लावला की खुद्द वडिलांनी मुलीचं लैंगिक शोषण केलं, मुलगी वयवर्ष 2.5, आणि त्या कारणासाठी त्या पुरुषाला जवळपास महिना ते 1.5 महिना तुरुंगात बसावं लागलं. त्याच्या शेजारी दुसरा एक असाच पीडित पुरुष होता. तो म्हणाला, तुझं तर काहीच नाहीये, आधी आमचं सेटलमेंट होणार होतं, आमचं सामंजस्याने सगळं ठरलेलं होतं, आणि ह्या सामंजस्यामध्येच आमचं ठरलं की मी तिला घर द्यायचं, थोडेफार पैसे द्यायचे, आणि तिने कन्सेंट पिटिशन, संमतीने मला घटस्फोट द्यायचा. आणि
हे सगळं ठरलेलं असून सुद्धा तिने आतेताईपणाने स्वतःचा जीव दिला आणि जाताना मात्र मृत्यूपूर्व जबाबात माझं नाव घेऊन गेली. आणि तिथे पोलिसांनी सांगितलं आपण ही केस सेटल करू आणि त्यासाठी मी त्यांना लाखो आणि पैसे दिले. पण त्यांच्या माहेरच्या लोकांनी, त्या माझ्या पत्नीच्या माहेरच्या लोकांनी ही केस त्यांना दाखल करायला भाग पाडलं. आता वास्तविक जेव्हा एखाद्या विवाहित स्त्रीचा असा अचानक मृत्यू होतो तेव्हा निश्चितपणे कायदेशीर तरतूद अशी आहे की सरकारच त्या माणसाच्या विरुद्ध केस दाखल करतं. अर्थातच हा पण माणूस पोलिसांनी सांगितल्यावरती म्हणजे कायद्याची माहिती नाही, तेव्हा माझ्या सर्व पुरुष सहकारी बंधूंना अशी विनंती आहे की त्यांनी कायद्याची माहिती पण करून घ्यावी आणि ह्या समितीमार्फत सुद्धा अशा कार्यशाळा घेण्यात याव्यात असं मी इथे जाता जाता सूचित करू इच्छिते. आता जो आणखीन एक नवीन आलेला जो कायदा आहे लैंगिक शोषण, सेक्शुअल हॅरॅसमेंट ऍट वर्कप्लेस, एखाद्या अधिकारी व्यक्तीने एखाद्या अधिकारी महिलेकडे एकटक बघितले की लगेच तिचं हॅरॅसमेंट होते. आणि ह्याच्यावर आम्ही सेमिनार करतोय सध्या. तर ह्याच्यामध्ये स्त्रियांनी पण काळजी घेतली पाहिजे, कारण त्यामध्ये पण मी 2 उदाहरणं अशी सांगू शकेन की एक मुलगी कॉल सेंटरला काम करत होती, तिचा नवरा काहीही करत नव्हता, पण नवरा म्हणत होता की नाही तू पैसे आण, तू पद भूषव, तू अमकं कर, तू तमकं कर, कुठल्याही मार्गाने तू पैसे मिळव. तेव्हा त्या महिलेने सांगितलं स्वाभाविकच, ठीक आहे मी पैसे आणीन, मी पद मिळवीन, मी प्रमोशन मिळवीन, पण मी शनिवार रविवार कुठे जाते हे तुम्हाला विचारायचं नाहीस. काय परिस्थिती आहे, कोण भाग पाडतं, तुम्हीच तुमच्या मनाला प्रश्न विचारा की जर मला एखाद्याचा सांभाळ करता येत नसेल तर मी मुळातच लग्न का करावं. हा एक विचार करण्यासारखा ह्या ठिकाणी एक प्रश्न येतो. दुसऱ्या एका केसमध्ये त्या महिलेला प्रमोशन हवं होतं आणि ती पर्सनल असिस्टंट म्हणून काम करत होती. अधिकारी पुरुष होता. कुठलाही कागद मागितला की त्याची अशी ती व्हीलचेअर होती आणि तो कामाच्या निमित्ताने पुढे मागे ती खुर्ची हलवत असे. ही बाई त्याच्या गळ्यात पडून त्याला कागद द्यायची आणि शेवटी तो माणूस कंटाळला. खरी ही घटना की तो पुरुष कंटाळला. तो म्हणला की पाहिजे एक तर दुसरीकडे बदली करा, कारण हे कायदे आले, कारण माझं नाव तिथे गोवलं जाईल की माझा काही तिथे अजिबात माझा त्याच्यात काही एक सहभाग नाहीये. आणि ह्याच्यामध्ये जर मला तुम्ही देणार नसलात कुठे बदली तर मी नोकरी सोडून जातो, म्हणजे अशी पण उदाहरणं आहेत. तर म्हणून ह्या पुरुष हक्क समितीमध्ये स्त्रियांचा सहभाग का असावा, कारण एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला बरोबर ओळखते असा माझा पण अनुभव आहे. किती येणारी स्त्री, कारण मी पुणे महिला मंडळमध्ये ज्या वेळेला लिगल एड सेंटरमध्ये आमचं एक वार असतो त्या ठिकाणी मी काम करत असते, त्यावेळेला जो लो स्ट्राटा ऑफ द सोसायटी, इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास, त्यामध्ये मला विरुद्ध केसेस बघायला मिळतात आणि त्यामध्ये पुरुषही खूप समजून घेण्याचा प्रयत्न करतात पण स्त्रिया हटवादी असतात. अशीही उदाहरणं माझ्याकडे आहेत. आणि काही ठिकाणी स्त्रिया खूप सहन करतात पण त्या म्हणतात नको नको मला माझा संसार वाचवायचे आणि कितीही झालं तरी ते माझे पती आहेत आणि त्यांच्यावरतीच माझं प्रेम आहे आणि मला त्यांच्याबरोबर राहायचंय. म्हणजे अशा दोन्ही गोष्टी मला तिथे बघायला मिळतात. आणि गरीब कुटुंबातल्या ज्या बायका असतात किंवा गरीब कुटुंबातल्या ज्या महिला असतात त्या सहसा अशी पावलं उचलत नाहीत. सहसा आता कायद्यांची माहिती झाल्यामुळे जो तो उठतो आणि कोर्टात जातो. पण ह्या निमित्ताने अजून एक मी आपल्याला सांगू इच्छिते की 498 अ खाली ज्या वेळेला केसेस दाखल केल्या जातात तेव्हा आता नवीन कायद्यानुसार पूर्ण इन्व्हेस्टिगेशन केल्याशिवाय, पूर्ण चौकशी केल्याशिवाय चार्जशीट करता येत नाही. तेव्हा आपण ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवावी. त्याचप्रमाणे हा जो आता कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्याचा उल्लेख आता आपल्या सरांनी केला, त्याबाबतही परिस्थिती अशीच आहे की प्रोटेक्शन ऑफिसर जो नेमलेला आहे, संरक्षक अधिकारी, प्रत्येक पोलीस चौकीमध्ये महिला दक्षता विभाग आहे, समुपदेशन आहे. तेव्हा या ठिकाणी जी प्रोटेक्शन ऑफिसर म्हणून व्यक्ती आहे तिच्याकडे पहिल्यांदी आपण कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्याखाली अर्ज करायचा असतो.
त्या ठिकाणी त्यांनी त्याचा रिपोर्ट द्यायचा असतो आणि त्या रिपोर्टनुसारच आपल्याला केस दाखल करता येते. पण हे कायद्याचं अज्ञान असल्यामुळे कोणीही उठतं आणि मला कायद्याखाली, मी डीव्ही ऍक्ट खाली, कारण काय डीव्ही ऍक्ट खाली, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्याखाली कुठल्याही प्रकारचा पुराव्याची गरज नसते. हा माझा मानसिक छळ करतो, शारीरिक छळ करतो, शिव्या देतो, कोंडून ठेवतो, उपाशी करतो, उपाशी ठेवतो, मला माझी सासू पण त्रास देते, असं करून ती स्त्री स्वतः किंवा स्वतःच्या मार्फत एखाद्या आपल्या मैत्रिणीला सुद्धा पोलीस चौकीत फोन करायला लावते किंवा ती तक्रार नोंदवते आणि या तक्रारीतूनच पोलिसांचा ससेमिरा त्या पुरुषाच्या मागे लागतो. तेव्हा हे सगळे जे कायदे आहेत, हे कायदे तसं पाहायला गेलं तर खूपच मला एकांगी वाटतात. आणि आत्ताच्या काळामध्ये खरोखरच जर पुरुषांवर अन्याय होत असेल तर नक्की दूर करण्याची जबाबदारी एक स्त्री म्हणून माझी पण आहे, असं मी नक्की समजते. आणि त्या प्रकाराने किंवा त्या पद्धतीने माझा प्रयत्न पण चालू असतो. आणि एक समुपदेशक म्हणून मी दोघांची बाजू शांतपणे ऐकून घेते आणि ती ऐकून घेण्याची खूप गरज आहे. आणि समुपदेशक हा कोणीही आपला सल्लागार नाहीये, तर तो एक मार्गदर्शक आहे. आपण पर्याय पुढे ठेवतो, हे पर्याय आहे, तुम्ही निवडा. आणि समुपदेशकाचं कामच हे आहे की जमलं तर दोघांना एकत्र आणायचं. कारण पुष्कळ वेळा असं पण मी बघितलंय की स्त्रिया काय करतात, संध्याकाळच्या मालिका लागतात, रेशीम गाठी, होणार सुनमी, त्या घराची, आणखीन काय काय बऱ्याच आहेत, पण ह्या दोन प्रामुख्याने स्त्रिया बघतात. आणि मग त्या सासूच्या भूमिकेत, त्या सुनेच्या भूमिकेत आणि त्या नवऱ्याच्या भूमिकेत प्रत्येक जण आपल्या नवऱ्याला, आपल्या बायकोला, आपल्या सासूला बघायचा प्रयत्न करतो. आणि ती इतकं ऍडिक्शन आहे ना की त्या ऍडिक्शन मधून पण नाही असा एक आदर्श म्हणजे एक रोल मॉडेल, मालिका हे रोल मॉडेल नाहीये. त्याच्यामधलं एक संवादाचं जे महत्व आहे ते आपण लक्षात घ्यावं. संवाद कसे असावेत, आपल्या तीव्र प्रतिक्रिया असतील तरी त्या शांतपणे कशा आपण मांडू शकतो, किंवा आपल्याला एखाद्या गोष्टीला विरोध करायचा आहे, एखाद्या गोष्टीत आपल्याला निर्णयात सहभागी करून घेतलेलं नाहीये, मग ती स्त्री असेल पुरुष असेल तर आपली भूमिका ठामपणे कशी मांडायची. ह्या ठामपणाच्या भूमिकेमध्ये दोन विचार असतात. एक तर सामंजस्य आहे, आपण घेतलेल्या निर्णयाचा किंवा आपण ऐकवलेल्या निर्णयाचा परिणाम कसा होणार आहे याचा पण प्रत्येकाने निश्चितपणे स्वतःशी विचार करायचा. कारण प्रत्येक निर्णयामध्ये फायदे असतात आणि तोटे असतात. पण प्रत्येक काळ्या ढगाला जशी एक सोनेरी कड आहे तसं प्रत्येक निगेटिव्ह थिंकिंगला एक पॉझिटिव्ह आहे. म्हणजे आपण म्हणतो ती राहत नाही, ती करत नाही, ती अमक करत नाही, ती फार छळते वगैरे, पण ती राहत नाही हा पॉझिटिव्ह जो अप्रोच आहे, किमान रोज उठून तिचं दर्शन नाहीये, ती कोर्टातील त्यावेळेला बघू, हा एक दिलासा नक्कीच. आणि त्या दृष्टीने पॉझिटिव्हली जर सकारात्मकता जर आपल्या आयुष्याकडे बघण्याची आपण ठेवली तर वाईटातून चांगलं निघतं आणि चांगल्यातून वाईटही निघतं. तर या परिस्थितीमध्ये आम्हाला एक REBT असा एक सेक्शन आहे की आजकालच्या ज्या IT मध्ये काम करणाऱ्या, बौद्धिक क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांनी विवाहपूर्व आणि विवाहोत्तर समुपदेशन घ्यावं असं त्यांच्यासाठी एक दिलेलं आहे. त्याच्यासाठी एक प्रश्नावली तयार केली गेलेली आहे. ही जी REBT आहे ती रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी, की रॅशनल थिंकिंग कसं असावं. एक करिअरवाली स्त्री आहे, करिअरवाला नवरा आहे किंवा पुरुष आहे, दोघांना लग्न करायचं आहे, तर माझ्या करिअरमध्ये मी काम करत असताना मी नाती जपणार का नाही, मी नातेवाईकांशी संबंध ठेवणार का नाही, मला मूल हवं की नको, मला प्रमोशन घ्यायचं आहे, माझी मला स्पेस पाहिजे. आजकाल प्रत्येकाला स्पेस हवी. अगदी छोटा मुलगा असला म्हणजे माझा नातू पण म्हणतो की आजी आता तुम्हाला डिस्टर्ब करू नकोस, आता मला स्पेस हवी, आता मला शांत बसू दे, वय वर्ष 8. हा जो स्पेस म्हणजे काय आहे नेमकं, तर प्रत्येक व्यक्तीला एक स्वतःसाठी म्हणून शांतपणा, थोडासा एकाग्रता, थोडंसं ध्यान, थोडंसं आपण काय विचार करतोय ह्या बाबतीत विचार करण्यासाठी मिळायला पाहिजे असलेला वेळ. मग त्या ठिकाणी त्यांनी त्याचा एखादा छंद जोपासावा, मित्रवर्गात जावं, मैत्रिणी वर्गात जावं, चर्चासत्राला जावं, आपले विचार मांडावेत. ह्यासाठी जी स्पेस आहे ती स्पेस पण मिळण्याची गरज आजकालच्या काळात आहे. कारण दोघही जण खूप काम करत असतात.
तर त्यामुळे हे जे रॅशनल थिंकिंग आहे की पुरुषाला कशी हवी असते, तर बाहेर ती मॉडर्न पाहिजे. म्हणजे असं एक उदाहरण आहे की अमेरिकेत गेल्यानंतर तिने सगळं त्या पद्धतीने वागायचं, ते संस्कार बॉबकट करायचा, जीन्स घालायचे, आमच्या बरोबर बसायचं, चर्चा करायच्या, हातावर हात टाळ्या मारायचं, सगळं करायचं. पण घरी सासरी आल्यानंतर मात्र डोक्यावर पदर घेऊन राहायचं. कसं शक्य आहे? ह्या गोष्टी शक्य आहेत का? किंवा त्या मुलीला सुद्धा तिला स्वयंपाक करता येत नाही कारण ती करिअर करतेय, तर थोडं कुठेतरी सांभाळून घेतलं पाहिजे दोघांनी एकमेकांना. पण ते पुरुष इतके एक्सेंट्रिक होतात की इतक्या ह्याला जातात की मला असं सांगावं परत वाटतं की ही पण एक केस आलेली होती माझ्याकडे. त्या पुरुषांनी रागाच्या भरात स्वतःचं तिथे अमेरिकेमध्ये वगैरे साधारण वुडनची पार्टिशन्स असतात किंवा जी हीट ठेवायला पाहिजे, हीटर्स असतात, तर जी ऊब घरामध्ये राहायला पाहिजे कारण खूप थंडी असते तिथे, तर त्यांनी त्या भिंती बुटक्या मारून लाथा मारून मोडून टाकल्या रागाच्या भरात. आणि ह्याही मुलीचं एक चुकलंच होतं की प्रत्येक वेळेला आई मी भाजी कशी करू म्हणून रोज फोनवरनं विचारणं, हे पण चुकीचं आहे. म्हणजे मी अपर्णा त्यांचा इथे मुद्दाम उल्लेख करून की त्यांची आई ही मी ज्या वेळेला पेनड्राईव्ह वरती ऐकलं, त्यांचं त्या बाबतीतलं मनोगत आणि विचार मी ऐकले, तेव्हा निश्चितपणे मला ते नक्कीच खूप आवडले. पण आजकालच्या काळामध्ये मुलांसाठी सुद्धा हे विचार द्यायला पाहिजे असं मी म्हणेन, कारण माझी बायको ही माझ्या बरोबरीने संसाराचा रथ ओढणारी पाहिजे असं जर मी म्हणत असेल तर कुठेतरी कामाची वाटणी झाली पाहिजे. आणि म्हणून पुरुष हक्क समितीत स्त्रियांचा सहभाग का असायला पाहिजे, पुरुषांची जबाबदारी, पुरुषांची कर्तव्य ही त्यांना समजावून एक स्त्रीच देते असं मला वाटतं. की पुरुषांचं पुरुष ऐकत नाही पण जरा स्त्रीचं थोडं ऐकू शकतात. तर ह्या ठिकाणी ज्या वेळेला मी ह्या महिला मंडळात काम करत असते तेव्हा तिथेही आम्ही सगळ्या महिलाच असतो. आणि ज्या वेळेला मी पत्र लिहितो की तुम्ही येऊन भेटा, त्यावेळेला पुरुषांना असं वाटतं की महिला फक्त महिलांचीच बाजू घेतात, तर हा खूप गैरसमज आहे. काही ठिकाणी असं असू शकेल, पण माझ्या वैयक्तिक कामामध्ये असं शक्यतो मी करत नाही. म्हणजे नाही, मी करतच नाही 100%. मी म्हणते टाळी एका हाताने वाजत नाही, त्याच्यात तुम्ही पण सहभागी असता. तुमचं पण काहीतरी चुकतं, तो कशाला तुम्हाला उगाच त्रास देईल, त्याला काही दुसरा उद्योग नाही का? तुम्ही काय करता? आणि ही गोष्ट पुरुष हक्क समितीमध्ये पुरुष वर्गाने सुद्धा पुरुषांना विचारलं पाहिजे की तुम्ही का करता, असं तिला का करावं असं वाटतं. की आता जसं भिसे साहेबांनी सांगितलं की खावटी टाळता येते, सरकारी कर्मचारी, शेत किंवा शेतमजूर अमुक तमुक, अशी एक केस आलेली होती. त्या ठिकाणी तो मुलगा ठोंब्या नुसता बसला होता, त्याच्या वेल्ल्याला शेतबीत होतं आणि ती मुलगी सांगत होती, मुलगी 10वी-12वी झालेली आहे, ती म्हणत होती मी काम करायला तयार आहे, हा काही कमवत नाहीये, पण हा माझ्यावरती संशय घेतो, हा मला वाटेल ते बोलतो. अशा परिस्थितीमध्ये मी ह्याच्या बरोबर कशी राहू, अशी ती सामंजस्याने बोलणारी मुलगी. आम्ही मीटिंग घेतली, त्या मीटिंग मध्ये आम्ही त्या मुलाशी बोललो की बाबा तू असं का करतोस, पण त्याच्या तोंडून एक शब्दही आला नाही. तिथे एक सामाजिक कार्यकर्त्या होत्या, त्यांनी ही मीटिंग घडवून आणली होती, पण पुढे त्या माणसाने काहीही केलं नाही. त्याचा जो ग्रामपंचायतीतला सरपंच होता तो पण आलेला होता. आता केवळ हे वैवाहिक ह्याच्यामध्येच होतं असं नाही, वारसामध्ये होतं, प्रॉपर्टी संदर्भात होतं. इथे पुरुषांच्या बरोबरीने तर नव्या कायद्याप्रमाणे बायकांना पण हक्क दिलेले आहेत. असं तो विषय खूप मोठा आहे, तो विषय मला आता घ्यायचा नाहीये, मला वेळेची थोडीशी मर्यादा आहे. तर तेव्हा की त्यामुळे ह्या महिलांच्या बाबतीत सुद्धा असाच विचार करायला हवा आहे. आणि ह्या पुरुष हक्क समितीमध्ये मला जे काम करायला संधी मिळतेय आणि मला जे काम करायला संधी मिळणार आहे त्या बाबतीत ह्या पुरुष हक्क संरक्षण समितीची मी खरोखर मनापासून आभारी आहे. आणि असा